रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण लोणंदवरून तरडगावच्या दिशेने निघालेले आहेत. माऊली जवळजवळ 2 वाजता निघालेत. आत्ता वाजलेत 2:45. कडाक्याचं ऊन आहे. वारकरी या उन्हात पण आपल्या अभंग गात गात माऊलीच्या पाठीमागे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. तर आज आहे उभं रिंगण. मी तुम्हाला काही उभे रिंगणाचे काही व्हिडिओ दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, रामकृष्ण हरी. बघा, वाऱ्याची कसलीही पर्वा न करता सगळे वारकरी तरडगावच्या दिशेने निघाले आहेत. हे सर्व चालून थकल्याच्या नंतर जो माणसाला कंटाळा येतो, तो कंटाळा घालवण्यासाठी हा रिंगण सोहळा असतो. आज आहे उभं रिंगण. तर या उभ्या रिंगणामध्ये आपण बघू, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. आता सध्या जवळजवळ 3 वाजलेत आणि हे वारकरी आता सध्या 64 नंबर दिंडी क्रमांक चालू आहे. आणि जे काही थकले असतील, ज्यांच्या दिंडीला नंबर नसेल, असे वारकरी या ठिकाणी अशा झाडाखाली सावलीचा आसरा घेऊन बसलेत. खूप आनंदमय वारी आहे आणि आपल्याला या यूट्यूबच्या, फेसबुकच्या माध्यमातून या वारीचा अनुभव घरूनच घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून बाकीचे माऊली भक्त पण या वारीचा आनंद घेतील. जगात भारी आणि ही आपली पंढरीची वारी. तर चला, अजून मी तुम्हाला काही पुढचे व्ह्यूज दाखवणार आहे. बघा किती आनंददायी वारी आहे. असं वाटतं की आज बहुतेक पाऊस येतोय. उभं रिंगणमध्ये आज 2 वर्षाखाली इतका पाऊस आला होता, तसंच आज आभाळ दिसते. मला वाटतं पाऊस येतोय. आणि मला काय भेटलं आहे माहिती आहे का? हे बघा, बिस्किट. तुम्ही जर दिंडीत असाल, पण एवढं मात्र फिक्स आहे, हे जे चालणारे वारकरी आहेत दिंडी नंबरच्या, ते या गोष्टीचा मोह टाळतात आणि कुठल्याही वस्तूला फक्त काय घेत असतील तर ते फक्त पाण्याची बॉटल, ते पण मध्ये आणून दिलं तर दिंडीच्या लाईनच्या बाहेर जाऊन ह्या नंबरच्या दिंडीचा कुठलाही वारकरी कोणतीही खायची गोष्ट असेल किंवा किती तुमचा लाखाचा लाभ जरी असेल, तर त्या गोष्टीला हे माऊली लाईन सोडून बाजूला जात नाहीत. ही खासियत असते. तर बाजूनं चालणारे किंवा मोकळ्या ज्या नंबरला दिंड्याला नंबर नाही, अशांची पहिले समोर तर सुगीच असते. त्यांना कुठंही, तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं आहे, जेवणासाठी कुठलाही वारकरी रस्त्याने उपाशी राहत नाही. पाणी असेल, फिल्टरच्या पाण्याशिवाय पाणीच नाही. आणि महाराष्ट्र शासनानं तर एवढी सोय केली, वारकऱ्याला झोपण्यासाठी एवढी भारी व्यवस्था, चार्जर, कूलर, त्या ठिकाणी भजन, आनंद ही आनंद. आणि असा हे फक्त आनंद ह्या दिंडीमध्ये चालत असतो. बघा, छान असं भजन असतं. दिवसभर तुम्ही किती चाललात, तुम्हाला जर खराच आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला नंबरच्या दिंडीमध्ये चालावं लागेल. जर तुम्ही असं नंबरच्या दिंडीमध्ये चाललात तर तुम्हाला 100% अभंग तुम्हाला काही पाठ होतील आणि काही तुमच्या नजरे खालून जातील. त्यासाठी तुम्हाला एक भजनी मालिका सोबत ठेवावी लागेल. खूप आनंद असतो. खरंच जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच एकदा तरी ही पंढरीची वारी करून बघा. काय आनंद असतो हे तुमच्या लक्षात येईल. चला, अजून मी तुम्हाला काही अपडेट देणार आहे पुढे जाऊन. मंडळी, ही जी दिंडी आहे, हरिभक्तपरायण गोदावरीताई मुंडे या 43 नंबरच्या दिंडीमध्ये चालत असतात. तर ही दिंडी तुम्हाला मी दाखवत आहे. गुरुवर्य वैकुंठवासी गोविंदबाबा केंद्रे यांनी ही दिंडी सुरू केलेली आहे. आणि आता सध्या उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे या दिंडीला चालवत असतात. जवळजवळ या दिंडीमध्ये 4,500 ते 5,000 वारकरी असतात. या सर्व वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय हे सर्व संस्थान करत असतं. एवढी मोठी दिंडी आणि एवढी शिस्तीतली दिंडी तुम्ही ही बघू शकता. आणि काही दिंड्या ज्या आहेत या रस्त्याने येणाऱ्या, फक्त या व्हिडिओ दिंड्या आहेत. या फक्त व्हिडिओपुरत्या दिंड्या. बाजूला चालणाऱ्या वारकऱ्याचा पताका घ्यायचा आणि तो व्हिडिओ काढून स्टेटसला ठेवायचा, अशा काही दिंड्या आहेत. या दिंडीमध्ये बघू शकता किती वारकरी मंडळ आहेत. ही आहे 43 नंबरची दिंडी. बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की वारकरी उपाशी राहत नाही.
तर याचं जिवंत उदाहरण किंवा ज्वलंत उदाहरण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी वारकऱ्याला मस्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. नुसती खिचडी नाही, त्यासोबत पाणी पण आहे. सर्व माऊली भक्तांना विनंती आहे की आपण एका रांगेमध्ये एका ओळीमध्ये यायचं आहे. कुणीही मध्ये मध्ये येऊ नका, सर्वांना विनंती असेल. बघा पाणी पण वाटप, डाळ खिचडी सुंदर अशी या ठिकाणी वाटप चालू आहे. चला आता आपल्याला ताण लागली तर पाणी घ्यायचं आहे. आपल्याला पाणी बाईक बॉटल लागली घ्या. माऊली ग्रुपने पाणी पण कमी नाही. त्यांच्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाची एक आनंद आहे. या ठिकाणी ताण लागली की फक्त आठवण करायची, फुकट पाणी. तर मी आता वातो हरी के आना वातो हरी. हे बघा व्हिडिओ दिंडी. चालू आहे रिंगण चालू असताना सगळे दिंड्या उभा असतात. तर वारकरी आपला आनंद इकडे साजरा करतात मस्त कोपडी घेऊन. प्रत्येक दिंडीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. बघा आपण पाठीमागल्या दिंडीमध्ये बघू. हे बघा
आपली दिंडी लांब असल्यामुळे आपण रेंगापर्यंत ही आहे 35 नंबरची दिंडी. पुढी आनंद घेण्यासाठी या दिंडीमध्ये असतो. वा वा रिंगण जिकडे चालू असते कारण रिंगण इतक्या लांब दिसू शकत नाही. त्यामुळे सगळे वारकरी प्रत्येक दिंडीमध्ये वेगवेगळा आनंद घेतलेले असतात. आपण बघू शकता सुंदर असा आनंद प्रत्येक दिंडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतो. सुंदर बघा प्रत्येक दिंडी प्रत्येक कुणी फुगडी खेळत असेल. अरे वा ही तर फुगडी खूप जोरात आहे. खूप छान असा फुगडी पडली फुगडी पडली फुगडी पडली. चला बघा फुगड्या आणि सर्वजण सगळे वारकरी खाली बसून फुगड्याचा आनंद घ्यायला. कारण जोपर्यंत रिंगण पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलीही दिंडी हलत नसते. काही लोक आता रिंगण बघून रिटर्न निघाले आहेत. तुम्हाला प्रत्येक जण इतके दिवस चालून पण सगळ्या गोष्टीचा आनंद घेताना दिसतील. बघा सगळं असं पकवायचं जातात तो वाजवून सगळं नाचवतो.
हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. खूप छान. खूप सुंदर असं हे सगळं नैरम्य. आता सध्या शिरवाळ पण पडलंय छान. खूप लोक आनंद घ्यायलेत शिरवाळमध्ये, कारण सकाळपासून खूप ऊन असल्यामुळं. या चला वा वा. माहेश्वरी दिंडी क्रमांक 45 मधील भाविक भक्त फुगडीचा आनंद घेत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 आपण बघत आहात मराठी भजनमाला या चॅनलवरती. वारीमध्ये काय आनंद असतो हे तुम्ही घरी बसून पाहू शकता, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. विठ्ठल नामामध्ये कसलीही लाग नसते हे म्हणून वारकरी दाखवून देत आहेत. बघा ही फुगडी अजून एक नवीनच आली, संपली आपण जाऊ असतो तर. 42 क्रमांक दिंडी. मला प्रत्येक दिंडीमध्ये फुगड्या असतील, पावली असेल, भजन असेल, सगळा आनंद ही आनंद वारकरी घेत असतात. खूप छान, कारण शिरवाळ पण असं छान पडलंय. दोन दोन फुगड्या. दिंडी क्रमांक 40. हा हा घ्या. भाग गेला सीन गेला. पांडुरंगाचं संतांचं नाव घेतल्यास कुठलाही सीन किंवा आळस राहत नाही. बघा प्रत्येक तुम्हाला तो ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसतील. हे घ्या, इथं फुगडी बघा. ही फुगडीला संत गतीनं चालू आहे. बघा शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला फुगड्या दाखवतोय. हा हे बघा. वा वा. ॲक्सिडेंट. खूप छान. परत परत चालू द्या. बघा ही वेगळीच ॲक्टिव्हिटीज आहे. खरंच इतका आनंद, आपले सर्व सुखदुःख विसरून या ठिकाणी वारकरी घेत असतात. हे माऊलीला सुरुवातीला जमलं नाही आणि हे यासाठी पण खूप कष्ट असतात. बघा वा वा. खूप छान. गंध लावीत लावीत आनंद. कोण कशात आनंद घेईल. तर बघा आता सध्या माऊली निघाले. रिंगण सोहळा पूर्ण झाला. माऊली तरडगावच्या दिशेने निघालेत आणि लोक, त्यामुळं आता सगळे लोक तयार झाले. गेल्या नंबरच्या पुढं बघा.